हॅलो फ्रेंड्स, काय चाललंय? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. याआधी आपण एका नवीन सिरीजला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीमधल्या एखाद्या विषयाशी संबंधित एखादा टॉपिक घेऊन त्याच्यामधल्या काही टिप्स अँड ट्रिक्स पाहतोय, ज्याचा उपयोग करून आपण स्पर्धा परीक्षेमधली उदाहरणं पटपट सोडवू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी वेळ लागेल. तर त्यासाठी काही टिप्स आहेत, काही ट्रिक्स आहेत, काही युक्त्या, काही सूत्र वापरता येतील का ते आपण बघतोय. आजचा आपला घटक पुठ्ठ्याचे घनामध्ये रूपांतर करणे. म्हणजे एखादा समजा पुठ्ठा दिला असेल आणि आपल्याला माहिती आहे की घनाला एकूण 6 पृष्ठभाग असतात, तर त्या 6 पृष्ठभागांचा एक संच दिलेला असतो आणि त्या संचापासून आपल्याला घन बनवायचा असतो. तर मग त्या सरफेसेसवर, त्या पृष्ठभागांवर जे अंक आहेत ते कोणत्या अंकासमोर कोणता अंक येईल किंवा कोणत्या अंकाच्या शेजारी कोणता अंक येईल, अशा पद्धतीचे प्रश्न काही या स्पर्धा परीक्षेमधल्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये विचारलेले असतात. पण त्याच्यासाठी आपल्याला समजून हे घ्यायचं आहे की तशा पद्धतीने जर आपण पुठ्ठा तयार केला किंवा त्या पुठ्ठाचा उपयोग करून जर आपण एक घन तयार केला, तर कुठल्या सरफेसच्या समोर कोणत्या सरफेस येईल किंवा कोणत्या अंकासमोर कोणता अंक येईल हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी मॅक्झिमम 5 ते 6 प्रकार आहेत, ज्याच्याद्वारे किंवा त्या पुठ्ठ्याच्या द्वारे जे 6 सरफेसेस आपल्याला दिलेले असतात, तर त्याच्यामध्ये जो पॅटर्न असतो ते 5 ते 6च फक्त आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक बेसिक ट्रिक लक्षात ठेवली तर आपण त्या प्रश्नांची उत्तरं पटपट मिळवू शकतो. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तीच ट्रिक पाहणार आहोत, ज्याचा उपयोग करून त्या प्रकारचे प्रश्न आपण काही सेकंदामध्ये सोडवू शकतो. तर सुरू करूया. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे घन हा अशा पद्धतीने आपण फळ्यावर दाखवायचा असेल तर दाखवू शकतो. याचे एकूण 3च सरफेसेस आपल्याला दिसतात, कारण आपण हा घन जरी 3 डायमेन्शनल डायग्राम असली तरी सुद्धा फळ्यावर दाखवताना आपल्याला लिमिटेशन असतात. त्यामुळे एका बाजूने पाहताना आपल्याला त्याच्या फक्त 3च सरफेसेस दिसतात. तर परीक्षेमध्ये सुद्धा असंच असतं. समजा यावर आपल्याला 2, इथं 3, इथं 5 असे अंक आहेत, म्हणजे याचे 3च सरफेसेस दिसतात. उरलेले 3 सरफेसेस आहेत जे याच्या माग आहेत, म्हणजे 2च्या समोर एक आहे, 5च्या समोर एक आहे आणि 3च्या समोर एक आहे. तर त्यावर अंक कुठले असतील? आता 1, 2, 3 आणि 5 आहेत. उरलेले अंक म्हणजे 1, 4 आणि 6 ते अंक त्यांच्या समोर असणार आहे. मग कुणाच्या समोर कोणता अंक येईल असा तो प्रश्न असतो. म्हणजे 2च्या समोर किती अंक येईल, 3च्या समोर किती येईल किंवा 5च्या समोर किती येईल. तर तशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आणि मग हा जो घन तयार केलाय तो एका विशिष्ट प्रकारच्या पॅटर्ननुसार दिलेल्या पृष्ठभागांपासून तयार केलेला असतो. मग ते पृष्ठभाग किंवा त्याचे पॅटर्न आहेत ते एकूण किती प्रकारचे आहेत ते आपण बघूया एक एक करून. समजा पहिला पॅटर्न हा अशा पद्धतीने दिलेला आहे. अशा पद्धतीने हे सरफेसेस आहेत, म्हणजे 3 सरफेसेस आडव्या ओळीत आहेत आणि उरलेले हे 4 उभ्या ओळीत, अशा पद्धतीने कंबाईन केलेला एक पॅटर्न असतो. आता ह्याच्यावर अंक जर समजा असे असतील 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग ह्याच्यापासून जर आपल्याला घन तयार करायचं असेल, म्हणजे ह्याच्यापासून एखादा घन तयार केला, त्या घनामध्ये कोणत्या अंकासमोर कोणता अंक येईल हे ठरवायचं कसं? तर बेसिक नियम लक्षात ठेवायचा. त्याच्यामध्ये कशाही पद्धतीचा पॅटर्न दिलेला असू दे. आता इथं हा पॅटर्न दिलाय, ह्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा पॅटर्न जरी असेल तरी लक्षात ठेवायचं की सलग जे 2 अंक आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर असू शकत नाहीत. हे ऑब्व्हियस आहे, कारण 2 आणि 3 हे एकमेकांच्या सलग असतील किंवा जवळ येणारे असतील. आणि 2 पासून जर आपण इथं समजा या तुटक रेषेने इथं आपण अशा पद्धतीने हा भाग दुमडला, तर 2 आणि 3 हे शेजारी येणार आहेत, ते एकमेकांच्या विरुद्ध कधीच असू शकत नाहीत. किंवा 3 आणि 4 हे सुद्धा एकमेकांचे शेजारी असतील, किंवा 1 आणि 3 हे सुद्धा एकमेकांचे शेजारी असतील. याचा अर्थ जे अंक शेजारी आहेत ते एकमेकांच्या समोर असूच शकत नाहीत. मग कुठले असू शकतात? तर अल्टरनेट, म्हणजे एक एक अंक सोडून. याचा अर्थ इथं 1 आहे, 1 नंतर 3 सोडून 5 हा अंक आहे, त्यामुळे 1 आणि 5 हे एकमेकांच्या समोरासमोर असू शकतात. त्याच्यानंतर 3 आणि 2 तर असू शकत नाही, 4 तर असू शकत नाही, 5 1च्या समोर असणार. मग राहिला कुठला? 3 आणि 6. त्यामुळे ही जोडी समोरासमोरची 3 आणि 6. आणखी आता उरली एकच जोडी 2 आणि 4. त्यामुळे 2 आणि 4 हे अंक असणारे पृष्ठभाग एकमेकांच्या समोरासमोर असतील. म्हणजे इथं आपण हे साधं लॉजिक वापरले की शेजारी जे अंक आहेत ते एकमेकांच्या समोर असणार नाही. मग आपण जोड्या लावल्या 1 आणि 5, यांच्यामध्ये एक अंक सोडून आहे. त्यानंतर 3 आणि 6 यांच्यामध्ये 5 सोडला, त्यामुळे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. आणि 2 आणि 4 ही एकच जोडी उरते, त्यामुळे ती एकमेकांच्या समोर असणार आहे. तर अशा पद्धतीनं असा जर पॅटर्न असेल तर असे एकमेकांच्या समोर अंक आपल्याला मिळणार आहेत. मग आता ह्याच्यावर आधारित प्रश्न कसा असतो की समजा हा एक ठोकळा आपल्याला दिलाय, त्याच्यावर इथं 3, इथं 2 आणि इथं 1 दिलाय. मग ह्यामध्ये प्रश्न असा विचारला जाईल की 3च्या समोर कोणता अंक असेल किंवा 2च्या समोर कोणता अंक असेल किंवा 1 ज्या पृष्ठभागावर आहे त्याच्या समोरच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल. तर तिथं आपल्याला या ट्रिकचा उपयोग होतो. आता हा एक पॅटर्न झाला आणि अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे आपल्याला ही आकृती दिली जाईल
आणि खाली काही याचे ठोकळ्यांची आकृती दिली जातील 3 ते 4 आणि यावरून या पुठ्ठ्यापासून दिलेल्या 4 ठोकळ्यांमधला कुठला ठोकळा तयार होईल असा प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये एक पर्याय बरोबर असतो. म्हणजे समजा इथं असं जर दिलं असेल, हा एक ठोकळा असेल 3, 2 आणि 5, हा ठोकळा याच्यावरून तयार होईल का असा पद्धतीचा प्रश्न असू शकतो. म्हणजे असे 3 ते 4 देतील, त्यातला एखादाच तयार होत असतो आणि बाकीचे 3 तयार होत नाहीत. मग आता हा तयार होईल का, हे लॉजिक आपण कसं लावायचं इथं, तर 3 आणि 5 इथं शेजारी आहेत, 3 आणि 5 शेजारी असू शकतात. त्यानंतर 2 आणि 3 हे सुद्धा एकमेकांचे शेजारी आहेत, तेही असू शकतं. म्हणजे अशा पद्धतीनं हा ठोकळा इथं तयार होऊ शकतो. पण समजा इथं 1 दिला असेल तर हा ठोकळा मात्र याच्यापासून तयार होऊ शकत नाही, कारण आपल्या ह्या स्ट्रक्चरनुसार 1 आणि 5 एकमेकांच्या विरुद्ध पाहिजेत. पण ह्या ठोकळ्यामध्ये तर 1 आणि 5 एकमेकांच्या सलग आहेत. ज्या अर्थी आपल्याला ते 3 सरफेसेस जे दिसतात त्या अर्थी 1 आणि 5 एकमेकांच्या शेजारी आहेत ते. मग असं तर होऊ शकत नाही की 1 आणि 5 जर एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर असतील तर ते शेजारी येऊ शकत नाही, म्हणजे हा ठोकळा यांच्यापासून तयार होऊ शकत नाही. तर असं काही वेळा आपल्याला लॉजिक लावावं लागतं. तर अशा पद्धतीचे प्रश्न ह्या पुठ्ठ्याचे घनामध्ये रूपांतर करणे यावर आधारित असतो. अशा पद्धतीचे प्रश्न आपण पाहूच. पण पहिल्यांदा आणखी कोणकोणते पॅटर्न आहेत ते आपण बघूया. समजा पुढचा पॅटर्न या पद्धतीने आपल्याला दिलाय. अशा पद्धतीने एक रचना असलेले 6 पृष्ठभाग दिले, त्याच्यावर समजा अंक दिलेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग इथे सुद्धा तोच पॅटर्न आपण घ्यायचा. 1 आणि 6 पहिल्यांदा आपण सोडू देऊ, त्यांचा विचार करायला नको. जे एका कॉलम मध्ये त्यांचा आपण पहिल्यांदा विचार करूया. म्हणजे इथे 2 आणि 4 हे एकमेकांच्या विरुद्ध असतील, म्हणजे 2 ज्या पृष्ठभागावर असेल त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 असणार आहे. दुसरी जोडी 3 आणि 5 आहे, त्यामुळे 3 आणि 5 हे एकमेकांच्या विरुद्ध असतील. मग ह्या लॉजिकनुसार 2, 3, 4, 5 हे संपले. मग राहिले कोणते, फक्त 2च राहिलेत, 1 आणि 6 तेच एकमेकांच्या विरुद्ध असणार. म्हणजे इथं यांच्यापासून जर घन करायचा ठरवला तर अशीच जोडी ह्या पृष्ठभागांची होईल. म्हणजे 2च्या समोर 4, 3च्या समोर 5 आणि 1च्या समोर 6. आणि इथं लॉजिक आपण कोणतं वापरलं, पुन्हा एकदा तेच लॉजिक आपण वापरलं की जे अंक एकमेकांच्या शेजारी आहेत किंवा एका खालोखाल जे अंक आहेत ते तयार केलेल्या घनामध्ये एकमेकांच्या शेजारीच असणार आहेत. त्यामुळं तो एक अंक सोडून अल्टरनेट अंक आपण घेतले, 2 आणि 4, 3 आणि 5 आणि मग शेवटी उरलेल्या लॉजिकनुसार 1 आणि 6. तर हा दुसरा पॅटर्न झाला. आणखी एक पॅटर्न आहे. तर अशा पद्धतीचे ठराविक पॅटर्नच आहेत फक्त. त्याचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं किंवा अशा पद्धतीने एखादा वेगळा पॅटर्न जरी विचारला तरी सुद्धा आपण बेसिक यामध्ये लक्षात ठेवायचंय की अल्टरनेट संख्या घेत जायचंय, म्हणजे आपली चूक कधीच होणार नाही. म्हणजे पॅटर्न हे 5 किंवा 6 असतील असं नाही. एखादा नवीन पॅटर्न तयार केला, त्याच्यानुसार प्रश्न विचारला तरी सुद्धा जर आपलं बेसिक क्लिअर असेल तर आपला कुठलाही प्रश्न अडत नाही. आणि हे सगळंच बुद्धिमत्ता चाचणी गणिताच्या संदर्भात आपल्याला लागू करता येतं की मॅथमॅटिकल लॉजिक जे आहे त्या लॉजिकनुसार जर आपण विचार केला तर आपलं उत्तर कधीही चुकत नाही. मॅथमॅटिकल लॉजिक आपल्याला उत्तर बरोबर मिळवूनच देतं. तर आणखी एक पॅटर्न आपण बघूया. आता पुढचा आणखी एक पॅटर्न ज्याच्यामध्ये अंक समजा दिले असतील आपल्याला 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथं थोडासा वेगळा पॅटर्न आहे. म्हणजे 2 हा दुसऱ्या चौकटीच्या जवळ आलेला. तर हा वेगळा पॅटर्न आहे. विचार आपला बेसिक तोच की एकमेकांच्या विरुद्ध कुठले अंक असतील तर अल्टरनेट, म्हणजे 1 आणि 4 आता एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. कारण इथं 1 नंतर 3 येते, म्हणजे 3 हा अंक सोडून पुढे घ्यायचा. मग 3 आणि त्याच्यानंतर येणार म्हणजे 4 सोडून 5, म्हणजे 3 आणि 5 हे एकमेकांच्या विरुद्ध असतील. आता हे 4 संख्या संपल्या, मग राहिल्या 2च, 2 आणि 6 ते एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. मग 2 आणि 6 हे अंक ज्या सरफेसेसवर असतील, ज्या पृष्ठभागांवर असतील ते पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. तर इथे सुद्धा आपण ते लॉजिक वापरलं, त्या लॉजिकनुसार आपण उत्तर शोधलं. आणखी 2 ते 3 पॅटर्न आहेत या पद्धतीचे, ते एकदा बघूया आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न नेमका कशा पद्धतीने विचारलेला असतो ते आपण बघू. आणि कंटेंट आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करता की नाही तेही बघू. ठीक आहे, पुढचा पॅटर्न बघू आपण. समजा हा असा पॅटर्न दिलाय ज्याच्यामध्ये अंक पुन्हा एकदा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असतील. इथे सुद्धा तेच लॉजिक आपण लावायचं. अल्टरनेट संख्या 1 आणि 3, त्यामुळे पहिली परस्पर विरोधी पृष्ठभागांची जोडी 1 आणि 3. त्यानंतर 2 नंतर 4 आहे, पण 2 कदाचित 4च्या शेजारी पण असू शकतं. त्यामुळे आपण 4च्या नंतर 5 ही संख्या सोडून 6 गृहीत धरूया. म्हणजे 4 आणि 6 हे एकमेकांच्या विरुद्ध असतील. आता राहिले अंक कोणते तर 2च राहिले, 2 आणि 5. त्यामुळं ही राहिलेली अंकांची जोडी परस्परांच्या विरुद्ध असणार आहे. तर अशा पद्धतीने काही वेळेला आपण लॉजिक वापरू शकतो की 1 आणि 3 घेतल्यानंतर 2 आणि 4 घ्यायचे की नाही ह्याबद्दल जर आपलं कन्फ्युजन झालं तर आपण सरळ 4 आणि 6 कडे जायचं.
मग त्यांची एक जोडी झाल्यानंतर 2 आणि आपोआपच 2 आणि 5 एवढी एकच जोडी उरते, त्यामुळे तीच जोडी परस्परांच्या विरुद्ध असणार आहे. तर हे असं काही वेळेला लॉजिक आपण वापरू शकतो. आणखी एक लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला हे सरफेसेसवर अंकच असतील असं नाही. काही वेळेला तिथं टिंब दिलेले असतील, म्हणजे 1 टिंब, 2 टिंब, 3 टिंब असं सुद्धा असू शकतं, किंवा काही सिम्बॉल्स तेही असू शकतात. तर त्याच्यानुसार आपण एकदा आपल्या बेसिक पॅटर्न लक्षात आला की समोरासमोरी पृष्ठभागांवर कोणती चिन्ह असतील किंवा कोणत्या संख्या असतील हे समजणं ह्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामध्ये तिथं संख्या असतील तर बेसिक म्हणून आपण वापरले, जर चिन्ह असतील तर त्या पद्धतीने आपण विचार करू शकतो. पुढचा पॅटर्न बघू आपण. तर अशा पद्धतीचा टी आकाराचा एक पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये संख्या जर समजा 1, 2, 3 असतील, 4, 5 आणि 6. आता इथं पहिल्या रो मध्ये, म्हणजे ह्या रो मध्ये एकूण 3 संख्या आहेत, त्यामुळे इथं 1 आणि 3 यांची जोडी होऊ शकते. त्यामुळं 1 आणि 3 हे एकमेकांच्या समोरासमोर येतील. आता उभा कॉलम बघूया, त्याच्यामध्ये 2 आणि 5 यांच्यामध्ये 4 सोडलेले आहे, त्यामुळे ही एक जोडी मिळेल विरोधी पृष्ठभागांची. आणि 4 आणि 6 हे अंक असलेले पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध असतील. तर हा एक पॅटर्न. आणखी एक पॅटर्न आहे, तो एक पॅटर्न बघून मग त्याच्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण बघूया. पुढचा जो पॅटर्न आहे तो आतापर्यंतच्या पॅटर्न पेक्षा थोडासा वेगळा आहे. इथे एक थोडंसं स्पेशल प्रकारचं लॉजिक आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. समजा इथं अंक असतील 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता एक एक अंकाचा आपण विचार करूया. 1 ह्याच्या विरुद्ध कुठला पृष्ठभाग असू शकतो, ह्याच्यापेक्षा ह्याच्या शेजारी कुठला असेल असा विचार करूया. म्हणजे 1 पासून लगेच पुढचा अंक 2 आहे आणि ह्या बाजूला 3 आहे. याचा अर्थ 2 आणि 3 हे तर त्याच्या विरुद्ध असू शकत नाही. मग 2 आणि 3 सोडून अंक कोणता राहतो, तर 4. याचा अर्थ 1 आणि 4 हे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. त्यानंतर आता 2चा विचार करूया. 2च्या शेजारी काय काय आहे, 2च्या शेजारी 3 आहे, 2च्या शेजारी 4 सुद्धा आहे. त्यामुळे हे तर 2 त्याच्या विरुद्ध असू शकत नाहीत. मग राहिलं कुठलं, 2च्या शेजारी 3 आणि 4 सोडून तर राहतोय 5. त्यामुळे ही जोडी दुसरी असू शकते विरोधी पृष्ठभागांची. आता राहिला एकच पर्याय 3 आणि 6, त्यामुळे ह्या दोन्हीची एक जोडी. तर अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे इथे बेसिक लॉजिक आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की जे क्रमाने येणार अंक आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध असू शकत नाहीत. म्हणजे हे पृष्ठभाग एकमेकांच्या शेजारीच असतील. मग एक अंक सोडून पुढचा अंक जर आपण घेतला किंवा पुढचा अंक असणारा पृष्ठभाग घेतला तर ते एकमेकांच्या विरुद्ध असू शकतात. आता ह्याच्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते पण बघूया. तर अशा पद्धतीचा प्रश्न या प्रकारच्या म्हणजे पुठ्याचे घनामध्ये रूपांतर करणे यावर आधारित विचारलेला असतो. शेजारील रचनेची घडी करून घन तयार केल्यास पुढीलपैकी कोणती रचना तयार होईल. म्हणजे ही आपल्याला रचना दिलेली आहे. या रचनेमध्ये घडी तयार करून जर घन बनवला तर ह्या 4 पैकी कोणती रचना तयार होईल असा प्रश्न विचारला. मग इथे एक लक्षात आपण ठेवणं आवश्यक आहे की ज्या संख्या आपण मगाशी जे प्रकार पाहिले तर त्याच्यामध्ये संख्या सर्व क्रमाने दिल्या होत्या. प्रत्येक वेळेला संख्या क्रमाने असतीलच असं नाही. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर इथे पहिल्यांदा 2 आहे, नंतर 5 आहे, 1 आहे, 4 आहे. क्रम कोणताही असू शकतो. तर त्या क्रमानुसार आपल्याला ठरवायचं की ह्यापैकी कोणती आकृती तयार होईल. मग आपण बेसिक नियम लक्षात ठेवायचे की जे विरोधी पृष्ठभाग आहेत ते कुठले कुठले आहेत आणि शेजारी कुठले आहेत. म्हणजे इथं आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये 3-3 सरफेसेस दिसतात, 3-3 पृष्ठभाग दिसतात. म्हणजे इथे 6 आणि 1 आहे, याचा अर्थ 6 आणि 1 एकमेकांचे शेजारी आहेत, 6 आणि 3 एकमेकांचे शेजारी आहेत. मग ह्या आकृतीवरून आपण अनालिसिस करायचं की ह्या आकृतीसाठी हे शक्य आहे का, म्हणजे 3 आणि 6 शेजारी येऊ शकतात का. मग इथं आपण बघूया की 3 आणि 6 शेजारी येऊ शकतात, बरोबर आहे. आता 1 आणि 6 1 आणि 6 हे अल्टरनेट आहेत. म्हणजे 1 नंतर 4 सोडून 6, म्हणजे 1 आणि 6 एकमेकांच्या विरुद्ध पाहिजेत. पण ह्या आकृतीमध्ये तर ते शेजारी आले, जे शक्य नाही. म्हणजे ही आकृती इथं या रचनेवरून शक्य नाही. दुसरं बघूया 3 आणि 5, त्यानंतर 3 आणि 1. मग 3 आणि 5 किंवा 3 आणि 1 किंवा 1 आणि 5 हे एकमेकांच्या विरुद्ध असू शकतात का ते आपण बघूया. म्हणजे इथं 1 आणि 5 एकमेकांच्या शेजारी असू शकतात, कारण इथं अंक सुद्धा ते एकमेकांच्या शेजारी आहेत. 1, 3 कदाचित असू शकतात, कारण 1च्या समोर 6 असणार आहे, 3 नसेल. त्यामुळे 1 आणि 3 सुद्धा शेजारी असू शकतात, किंवा 3 आणि 5 हे सुद्धा शेजारी असू शकतात. पण इथे एक लक्षात घ्यायचं आपण की 2 आणि 4 हे एकमेकांच्या विरुद्ध झाले, 1 आणि 6 एकमेकांच्या विरुद्ध झाले. मग राहिलेली संख्या 3 आणि 5 हे एकमेकांच्या विरुद्ध पाहिजे. पण दुसऱ्या आकृतीमध्ये 3 आणि 5 हे एकमेकांच्या शेजारी झालेले आहेत, तर हे सुद्धा शक्य नाही. त्यामुळं हे सुद्धा आपण कॅन्सल करूया. आता तिसरी आकृतीकडे येऊ. इथं 1, 3 आणि 4 हे बघूया. 1 आणि 3 एकमेकांच्या शेजारी असू शकतात, 3 आणि 4 सुद्धा असू शकतात, 1 आणि 4 हे सुद्धा असू शकतात. त्यामुळं हे आपलं उत्तर आहे. आता चौथी आकृती शक्य नाही ना, ते एकदा आपण कन्फर्म करूया की 4, 2 आणि 6. तर इथे 4 आणि 6 एकमेकांच्या शेजारी असू शकतात.
मात्र 2 आणि 4 एकमेकांचे शेजारी असू शकत नाहीत, कारण इथं 2च्या नंतर एक संख्या सोडून 4 आहे, म्हणजे ह्या दोन संख्या 2 आणि 4 एकमेकांच्या विरुद्ध असल्या पाहिजेत. मग त्या एकमेकांच्या जर विरुद्ध असतील तर एकमेकांच्या शेजारी तर येऊ शकत नाहीत. याचा अर्थ ही चौथी आकृती सुद्धा शक्य नाही. म्हणजे आपण इथं काय केलं, ह्या 4 पर्यायापैकी सगळ्या पर्यायांचं ऑब्झर्वेशन केलं आणि कुठली कुठली आकृती इथं असू शकत नाही ते पाहिलं. म्हणजे इथं पहिली आकृती असू शकत नाही, दुसरी असू शकत नाही, चौथी असू शकत नाही, मग राहिलं काय, तिसरं. त्यामुळे आपण इथं इलिमिनेशन मेथड वापरली. म्हणजे या 4 पर्यायापैकी कोणती उत्तरं आपली असूच शकत नाही ते पहिला क्लिअर केलं. मग ती 3 जर उत्तरं असू शकत नसतील तर उरलेला चौथा जो पर्याय असेल तोच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे इथं तिसरी आकृती ह्या रचनेवरून तयार होईल. तर अशा पद्धतीनं मगाशी जे आपण सगळे पॅटर्न पाहिले त्याच्यामध्ये शेजारी कोणती आकृती किंवा विरुद्ध कोणती आकृती, त्या सर्वाचा उपयोग करून आपण अशा पद्धतीने त्याचं अनालिसिस करून त्याचा उपयोग करून इलिमिनेशन मेथड वापरून ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवलं. आणखी एक प्रश्न अशाच पद्धतीचा आपण बघू. तर ह्या पुठ्ठ्याचे घनामध्ये रूपांतर करणे ह्या भागावर आणखी एक प्रकारचा आपण प्रश्न बघूया. इथं प्रश्न असा आहे, शेजारी रचनेची घडी करून घन तयार केल्यास त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे अशा पद्धतीचा पॅटर्न आपल्याला दिलाय. 6 1 2 3 4 5 अशा पद्धतीने ही रचना आहे. जर ह्यांना आपण ह्यांची घडी घालून घन तयार केला तर त्यावर आधारित पहिला प्रश्न आपल्याला इथे दिलाय. तर असा प्रश्न आहे, घनाकृती ठोकळ्यात 3च्या समोर कोणता अंक येईल. आता इथं ऍक्च्युली पर्यायाची पण गरज नाही, पण हे 4 पर्याय आहेत की 3च्या समोर अंक कोणता येईल असा प्रश्न आहे. मग 3च्या समोर 2 किंवा 4 तर असू शकत नाहीत, कारण ते त्याचे शेजारी अंक आहेत. मग 3च्या समोर राहिला एकच अंक, जो एक अंक सोडून आपल्याला मिळतोय तो म्हणजे 1. कारण इथं 5 सुद्धा त्याच्या शेजारीच आहे, त्यामुळं तो त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर येणार नाही. आणि ह्या सगळ्या पॉसिबिलिटी गृहीत धरून आपल्याला एकच उत्तर मिळते की 3च्या समोर अंक असणारा 1, जो आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय. त्यामुळे इथं पर्याय जरी नसता तरी आपल्याला हे पटकन उत्तर मिळालं असते की 3च्या समोर 1 हाच अंक असणार आहे. आता उरलेले पर्याय का नसणार आहेत, म्हणजे आपण ह्या प्रश्नानं इथं असं लॉजिक वापरून 3च्या समोर 1 येईल हे उत्तर मिळवलं. पण जर समजा हे उत्तर आपल्याला मिळवता आलं नाही तर 4 5 आणि 6 हे का असू शकत नाहीत, कारण 4 5 हे शेजारी आहेत, 6 त्याच्यापासून खूप दूर आहे, त्यामुळे ते असू शकत नाही. म्हणून एक उत्तर असं सुद्धा इलिमिनेशन मेथडनं आपण उत्तर शोधू शकतो. तर ती एक मेथड आपण इथं वापरू शकतो. तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न असतात. म्हणजे अशा पद्धतीनं पॅटर्न दिल्यानंतर त्याच्यापासून जर घन तयार केला तर कोणत्या सरफेसच्या समोर कोणता सरफेस येईल असा सुद्धा एखादा प्रश्न असतो. आणखी एक पद्धतीचा प्रश्न याच आकृतीवर विचारला जाऊ शकतो. आता पुढचा प्रश्न असा आहे, या आकृतीमध्ये 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही. गडबडीमध्ये आपण इथं जर 5च्या समोर कोणता अंक येणार नाही असा जर प्रश्न वाचला तर ते आपलं उत्तर चुकू शकतं. मग नीट वाचायचं, पण 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही असा प्रश्न विचारला. मग हे 4 पर्याय दिलेत, ह्यातला कोणता अंक 5च्या शेजारी येऊच शकत नाही असं आपण नेमकं सांगू शकतो. तर इथं बेसिक लॉजिक असं आहे की जो 5च्या समोर असेल तो त्याच्या शेजारी असणार नाही. म्हणजे हाच प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीने याच्याकडे असं पाहू शकतो की 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही. हा प्रश्न असा विचारला आपल्याला की 5च्या समोर कोणता अंक येईल, कारण जो अंक 5च्या समोर असणार आहे तो त्याच्या शेजारी असूच शकत नाही. हे साधं लॉजिक आहे. मग आपल्याला इथं उत्तर शोधताना हे शोधायचं आहे की 5च्या समोर कोणता अंक येईल. मग इथं जर आपण पाहिलं पॅटर्न, 1च्या समोर 3 येईल, 2च्या समोर 4 येईल, मग राहिले अंक 5 आणि 6. याचा अर्थ 5च्या समोर इथं 6 येणार आहे. मग 6 जर 5च्या समोर असेल तर ते त्याच्या शेजारी असू शकत नाही. याचा अर्थ इथं पर्याय क्रमांक 1 6 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण 6 हे 5च्या समोर आहे, त्यामुळे तो शेजारी असू शकत नाही. मग इथे शेजारी 2 असू शकतं का, असू शकतं. 1 असू शकतं का, असू शकतं. 3 असू शकतं का, असू शकतं. पण 6 मात्र कधीच असू शकत नाही, कारण हे 2 एकमेकांच्या समोरासमोर आहे. तर अशा पद्धतीनं काही वेळेला थोडंसं लॉजिक वापरून सुद्धा आपल्याला प्रश्नाची उत्तरं मिळवावी लागतात. आणखी थोडंसं लॉजिक वापरून आपण एक गोष्ट करू शकतो. जर कंटेंट आवडत असेल तर साधं लॉजिक आहे, अशा पद्धतीचा कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कंटेंट जर आवडला असेल, समजत असेल तर शेअर करा. भेटूया आपण पुढच्या एखादा व्हिडिओमध्ये असा एखादा नवीन घटक घेऊन ज्याच्या काही क्लुप्त्या, काही सूत्र आणि त्याचा उपयोग करून आपण कशा पद्धतीनं पटपट उदाहरण सोडवू शकतो तेही पाहू.